प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आता थेट केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मेट्रो स्टेशनवर येऊन आज मेट्रोने प्रवास करणार आहेत। मी सध्या सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशनवर आहे आणि आज मुरलीधर मोहोळ मेट्रोने प्रवास करतायत। अन्न काय निमित्त आज मेट्रोने कसा काय प्रवास? फुल आहे का? नाही, आज खरं तर पुण्यामध्ये आपण पाहिलं की जवळपास 2 लाख प्रवासी रोज मेट्रोने प्रवास करतायत आणि तोच आज एक अनुभव घ्यायला आम्ही सगळे आलो आहे। आणि शिवाय एक भूमिका आहे त्याच्यामध्ये की तुम्ही एक दुसराही विषय होता की तुमच्याच काही मित्रांनी पत्रकार मित्रांनी ही विनंती केली की आज थोडं संवाद करायचा आपण सगळ्यांनी, तर मेट्रोमध्ये करूया। 2 लाख पुणेकर जे अनुभवत आहेत त्या आज करता आपण बघितलं तर प्रचाराच्या मुद्द्यात मेट्रो सेवा हा खरं तर विषय चर्चेचा ठरतो। अजित पवार एकीकडे म्हणतात मनमोहन सिंगांनी आणली, तुम्ही म्हणताय भाजपने आणली, मेट्रोच्या वरनं श्रेयवाद सुरू झाला असं वाटत नाही? मी तुम्हाला सांगतो की त्यांचे नका, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, आमच्याकडे देऊ नका। आमचे 2 लाख पुणेकर रोज मेट्रोने प्रवास करतात, त्यांना विचारा मनमोहन सिंगांनी मेट्रो दिली का मोदीजींनी दिली, ते तुम्हाला सांगतील। मला असं वाटतं मुद्दाच काही राहिला नाही यांच्या हातात, काहीच नाही राहिला। आणि आज मी तुम्हाला सांगतो की 2001 ते 2014 या काळामध्ये मनमोहन सिंगजी देशाचे प्रधानमंत्री होते आणि त्याच काळामध्ये अजितदादा हे पुण्याचे पालकमंत्री होते। या सगळ्या काळात मेट्रो ही कागदावरती थोडीसुद्धा हल्ली नाही। पुणेकरांनी फक्त गेले 25 वर्ष एवढंच ऐकलं की मेट्रो येणार, मेट्रो येणार, मेट्रो येणार। दिल्लीत मेट्रो सुरू झाली, देशातल्या इतर शहरात मेट्रो सुरू झाली, पुण्यात का नव्हती होत? तुम्ही गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुम्हीच होतात। पण जेव्हा मोदी आले, मोदीजीचीच मला असं वाटतं 2014ला मोदीजी यायची वाट पाहावी लागली। ते आले, सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्या, तांत्रिक कायदेशीर ज्या लागतात सगळ्या, आणि भूमिपूजन मोदीजींनी पुण्यातले मेट्रोचं केलं। आज उद्घाटन मोदीजींनी केलं। 32 किलोमीटरची मेट्रो लाईन सुरू आहे आज पुण्यामध्ये। आणि पुढचा विचार करता आता कात्रज ते स्वारगेट या भूमिगत मेट्रोचं काम, मेट्रो लाईनचं काम सुरू होतं आहे। आज वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली या मेट्रो मार्गाचं काम सुरू होतं आहे। आज हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गाला आता सुरुवात होती, म्हणजे प्रवास सुरू होईल, आता उद्घाटन होईल त्याचं। पुढच्या काळामध्ये खडकवासला ते खराडी म्हणजे जवळपास 120 किलोमीटरचा मेट्रोचे पुण्याचं ह्या सगळा विस्तारीकरण होते मार्गांचं। हा विचार आम्ही करतो, हा केला। त्यामुळे बरोबर आहे तुम्ही जसं म्हणताय। त्यामुळे मला काय वाटतं की काहीच मुद्दा नसल्यानं मग उगाचच नको ते श्रेय आपल्याला घ्यायचं। आता त्यांनी जर सांगितलं की मनमोहन सिंगांनी केली, मोदीजींनी काय केली, मग तुम्ही त्यांना एक प्रश्न विचारा की मोदीजींच्या नेतृत्वावर आणि त्यांच्या कर्तृत्वावर तुमचा विश्वास नाही आहे का? एकदा त्यांना विचारा प्रश्न। तुम्ही लोकसभेच्या वेळेस, त्याच्यानंतर विधानसभा आणि आता महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस, या तिन्हीच्या वेळेस मेट्रो हा मुद्दा जो आहे तो चर्चेला आला होता। अगदी तुमच्या लोकसभा असेल, नंतर विधानसभा झाली आणि आता स्थानिक पातळी। त्यामुळे मेट्रोचं जाळं एका बाजूला विस्तारत असताना याच्या बाजूनी होणारं जे राजकारण आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे असं वाटत नाही? मला असं वाटतं की ज्याला जे बोलायचं ते बोलणारच आहेत। शेवटी याचं उत्तर जनता देईल। 15 तारखेला पुणे महापालिकेची निवडणूक आहेच आहे। शेवटी जर ज्यांनी काम केलं असेल त्यालाच जनता मत देईल ना। त्यामुळे 5 वर्ष महापालिका मोदीजींच्या नेतृत्वातले 11 वर्ष आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं राज्याचं सरकार, हे सगळं पाहिलं तर पुण्यासाठीचं एक मोठं योगदान मागच्या काळात जनतेने पाहिलं आहे। यांच्या काळात काय झालं? 20-25 वर्ष यांच्याकडे पुण्याची सत्ता होती, पालकमंत्री असताना काय झालं पुण्यात? दूरदृष्टीचा अभाव। आज जे काय वाहतुकीचा प्रश्न आपल्याला दिसतो हा काय मागच्या 4-5 वर्षात होतो? तुम्हाला पुण्याचं भविष्य का नाही कळलं? पुणे पुढच्या 50 वर्षात पुणे किती वाढणार आहे, पुण्याच्या काय समस्या येणार आहेत, त्याच्यावरती काय काम केलं? यांनी बांधलेले पूल पाडलेत, हा पुण्याच्या विकासाचा दृष्टिकोन। त्यांनी बांधलेले पूल पाडलेत, त्यांनीच मेट्रोचा बट्ट्याबोळ केला। मेट्रो ह्याचा BRT बंद केली, BRT तोडावी लागली, यांनी बांधलेले पूल यांनाच तोडावे लागले। हा विकास पुणेकरांना परत नको आहे। त्यामुळे पुणेकरांनी 2017लाच कारभारी बदलला आहे आणि आता पुणेकरांना परत तोच कारभारी हवा आहे। तर कामाच्या जीवावर आम्ही काम केलं आणि तेच सांगतोय, आणि भविष्यात आम्हाला जे करायचं आहे ते आम्ही संकल्पपत्राच्या माध्यमातून ठेवलं। त्यामुळे कोणी काही असं म्हणण्याला कोणालाही काही फरक पडणार नाही, पुणेकर आमच्या सोबत आहेत। तेवढी ॲग्रेसिव्ह आणि तेवढी सकारात्मक भूमिका तुम्ही या निमित्ताने मांडत असताना ज्यांच्यावर तुम्ही आरोप करताय ते तुमच्याच सोबत राज्य सरकारमध्ये आहेत ना, मग कुठेतरी असं काय झालेलं आहे की दोन्ही, तुम्ही त्यांच्यावर टीका, मग त्यांची तुमच्यावर टीका? नाही, मी तर कधीच वैयक्तिक टीका केली नाही। आत्ताही माझी वैयक्तिक टीका नाही। तुम्ही मला ते काय म्हणाले, सांगितले, त्याच्यावर मी बोललो। त्यामुळे आमचा प्रचार किंवा आमचा जो काही फोकस आहे तो विकासावरती आहे। पुणेकर सुज्ञ आहेत, पुणेकर जाणकार आहेत, ते विकासाला, विचाराला आणि शहराच्या भविष्याला मत देतात। मग त्यांना माहिती आहे मोदीजींच्या नेतृत्वाचं पुण्याचं भविष्य आहे, देवेंद्रजींच्या विजनमध्येच पुण्याचं भविष्य आहे।
भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातच पुण्याचं कामकाज हे चांगलं चालेल. त्यामुळे 100% पुणेकर आमच्यासोबत आहेत. सुज्ञ पुणेकरांच्या समोर अनेक गुंडांचे सुद्धा पर्याय जे आहेत ते या यंदाच्या राजकारणात आपल्याला पाहायला मिळतात आणि पातळीवर देखील आता त्याच्यावरनं मुद्दा जो आहे तो देखील तुम्ही विचारलं पाहिजे. जे उमेदवार ज्यांनी दिले त्यांना विचारलंच पाहिजे ना. आणि आज बघा, आज मला तर आत्ता कळलं, त्यांनी त्यांच्या अलायन्स पार्टीवरती ते थोपवलं होतं. सचिन खरातांचा काहीतरी पक्ष त्यांचा जो आहे, तर त्यांनी आज क्लिअर सांगून टाकलं की माझा कुठला पाठिंबा आणि माझ्या पक्षाचे उमेदवार नाहीत. आता तर दूध का दूध पाणी का पाणी. आता तुम्ही विचारलं पाहिजे मग हे उमेदवार कोणाचे आहेत. पण ते सातत्याने म्हणतात की त्रिकूट आहे म्हणून. पुढच्या पिढीसाठी तुम्ही पुण्याचं हे भविष्य ठेवणार आहात, हे सांगणार आहात पुण्याच्या पुढच्या पिढीला की गुंडगिरी दादागिरी केल्यानंतर महापालिकेची निवडणूक जिंकता येते, नेता होता येतो, हे तुम्ही देणार आहात पुण्याच्या पुढच्या पिढीला. तुम्ही बाईटमध्ये असं म्हणालात की माझ्यावर होणारे जे आरोप आहेत ते सिद्ध करा, जर सिद्ध झाले तर मी राजकारणातून संन्यास घेईल. त्यामुळे तो जो वाक्य होतं ते अगदी केअरफुली घेतलं होतं का? मी गांभीर्याने घेतले ते एकदम. तुम्ही सांगितलं केअरफुलीच घेतले. मला सांगा, त्यांनी मी असं सांगितलं कुठंतरी, तुम्हीच मला मागाशी सांगितलं एकानी की पुण्यात एका गुन्हेगाराला विदेशात पळून जाण्यासाठी मुरलीधर मोहोळांनी मदत केली. मी आत्ताही सांगतो, मागाशी सांगितलं, एका व्यासपीठावरती या, हे सिद्ध करा, मी राजकारण सोडून देतो. नाही सिद्ध झालं तर तुम्ही राजकारणात तुम्ही बाहेर व्हायचं. एवढं थेट चॅलेंज? थेट काय, खोटं काय त्याच्यात. शेवटी तुम्ही विनाकारण जर कुठले आरोप करायला लागलेत तर मग संयम आणि म्हणजे पेशन्स, म्हणजे संयम हे म्हणजे काय, शेवटी आपण कमी आहोत म्हणून नसतो, एक समजूतदारपणा असतो, तो बॅलन्स करायचा. आपण समजूतदारपणाने वागलं तर गोष्टी संपतात, वाद संपतो, अशी भावना आहे म्हणून थांबलो. पण जेव्हा तुमच्यावरती थेट असे आरोप झाले तर मी सांगतो ना, सिद्ध करा, माझी तयारी आहे बाबा. एवढ्या मोठा तुम्ही पक्ष आहे, भाजप मोठा पक्ष आहे, मग महापालिका निवडणुकीच्या दिवशी आणि त्याच्या पूर्वी म्हणजे सगळा जो मेगा प्रवेश झाला, मग मेगा प्रवेशाची गरज घ्यायची गरज काय होती, आणि जर घ्यायची गरज होती तर नेमकं ते परमिटेशन आणि कॉम्बिनेशन काय आहेत? नाही बघा, शेवटी राजकारणामध्ये निवडणुका म्हणजे युद्धच असतं. इथं शेवटी संख्येला महत्त्व आहे, संख्याबळालाही महत्त्व आहे. एखाद्या भागामध्ये जिथं आमची शक्ती कमी असेल आणि तिथं जर काही कार्यकर्ते इतर पक्षाचा कोणी असेल जो मोदीजींच्या विचारावरती, देवेंद्रजींच्या नेतृत्वावरती जर तो आमच्याकडे यायला तयार असेल, काम करायला तयार असेल, तर अशी काही लोकं आम्ही घेतली. पण ते घेतल्यानंतर सुद्धा आमच्याकडे जे काही सर्वे होतात, ग्राउंडवरती जे काही सर्वे केले जातात, त्या सर्वे रिपोर्टवरतीच उमेदवारी आम्ही दिली गेली. त्यामुळे अशी अनेक उदाहरणं तुम्हाला दिसतील की आम्ही पक्षात घेतले पण उमेदवारी नाही दिली. त्याच्यात अनेक नावं दिसतील. पण ज्या सर्वेमध्ये असा कुठला उमेदवार तुम्हाला दिसला नाही का की ज्यांनी फडणवीसांवर त्यांना अक्षरशः त्यांच्यावर आरोप घातले, मोदींवर आरोप दिले, असे अनेक जण आहेत ज्यांना तुम्ही प्रवेश दिला? नाव सांगा, एक उमेदवार नाही. शेवटी त्यांनी आज हे स्वीकारलं की आम्हाला मोदीजींचे विचार, मोदींचं नेतृत्व आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करायचं आहे. म्हटलं विषय संपतो. शेवटी ते इथं आल्यानंतर आमच्या विचारांनी, आमच्या संस्कारामध्ये जर जे आमचे भारतीय जनता पार्टीची तत्त्व आहेत, विचार आहेत, त्याच्यामध्ये आपण काम करणं असेल तर अडचण काय नाही. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज हजारो उमेदवार आहेत तुमच्याकडे. ही उमेदवारी देताना एक काटेरी मुकुट देखील तुमच्या डोक्यावर होता असं आम्हाला ऐकायला मिळतं. त्याच्यातनं अनेक नाराजी जी आहे ती देखील उघड झाली. विशेषतः पुण्यातल्या प्रभाग क्रमांक 9ची चर्चा जी आहे ती अतिशय मोठ्या प्रमाणावर होते. विश्वासघात केला, विषाचा पेढा घातला, असे जे वक्तव्य आहेत ते तुमच्या आता प्रतिस्पर्धींकडनं समोर येताना दिसतं. नाही, जाऊ द्या, मी लक्ष देत नाही. तिथले आमचे बाकीचे जे उमेदवार आहेत त्यांनी काल स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट आपली भूमिका मांडली आहे. हे बघा, मागच्या वेळी आमचे 96 नगरसेवक होते. यावेळेला जवळपास 40 नगरसेवकांना आम्ही पुन्हा संधी नाही दिली. व त्यातले 39 लोक काहीच नाही बोलली. जेव्हा एकच व्यक्ती बोलतो तेव्हा समजून घ्या. त्यामुळे आम्ही लक्षच देत नाही. आमच्या तिथल्या उमेदवारांनी व्यवस्थित काय द्यायचं ते उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे आम्ही फार काही गांभीर्याने हा विषय घेत नाही. शेवटचा प्रश्न असा आहे, आज थेट मेट्रोनी प्रवास करताय, मेट्रोचा विषय निघाला, त्यामुळे आज मेट्रोच्या प्रवासातनं थेट अजित पवारांना इनडायरेक्टली मेसेज आहे का? नाही, तुमच्यासारख्याच मित्रांनी काल पत्रकारांनी सांगितलं की जर मेट्रोमधनं आपण प्रवास केला तर सर्वांना वेळ देता येईल. मेट्रोचं काम खऱ्या अर्थानं काय आम्हाला वेगळ्या पद्धतीने पुणेकरांना सांगायचीच आवश्यकता नाही. पुणेकरांनी पाहिलं आहे, या सगळा बदल मोदीजी आल्यानंतर झाला आहे. त्यामुळे आम्हाला वेगळं सांगायची आवश्यकता नाही. 2 लाख लोक आमची रोज पुणेकर प्रवास करतात, त्यात आपण करू. तुम्हीच मनाला म्हणून मी आलो आहे. किती विजयाची सीट्स येणार आहेत आणि महापौराचं काय? मी तुम्हाला सांगतो की मी म्हणालो तसं आमचं एक ट्रिपल इंजिन सरकार आहे. 5 वर्ष महापालिकेत आम्ही, देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं राज्य सरकार आणि मोदीजींच्या सरकारचे 11 वर्ष. पुण्याला खूप काही आम्हाला गती देता आली, विकासाला खूप काही कामं झाली, प्रोजेक्ट आले.
त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की याच कामाच्या जोरावरती पुणेकर पुन्हा एकदा आम्हाला साथ देतील, आमच्या पाठीशी उभे राहतील आणि पुण्याचा महापौर हा 100% भाजपचा होईल. जागा तुम्ही आज सांगा, परत आपण मेट्रोने प्रवास करू, तारीख वार वेळ लक्षात घ्या, 120 ते 125 जागा आम्ही जिंकू. क्या बात आहे. तर आपण बघतोय मुरलीधर मोहोळ यांचा विश्वास जो आहे तो साधारण 120 ते 125 पर्यंतचा आहे. आज मेट्रोने थेट केंद्रीय मंत्री राज्यमंत्री असलेले मुरलीधर मोहोळ आज मेट्रोने प्रवास करतायत आणि हा संपूर्ण राजकारणाच्या पटलावर असलेले जो मेट्रोचा विषय आहे तो आता कुठेतरी शमेल अशी शक्यता आहे. कारण थेट आरोप प्रत्यारोपांची मालिका जी आहे ती आता अवघ्या काही दिवसांवर आलेली आहे आणि निवडणुका झाल्या की पुन्हा हे दोन पक्ष एकत्र येतात का भाजप आणि राष्ट्रवादीमधला जे अंतर आहे ते आणखी वाढतं हे येणारा वेळच सांगेल. कॅमेरामन किरण काजळेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे.